नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर.के. टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजे 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्री साजरी करायची असते. खरं तर 4 नवरात्र असतात. एक गुप्त नवरात्र असते, एक चैत्र नवरात्र आहे, एक शारदीय नवरात्र आहे आणि एक शाकंभरी नवरात्र आहे. पण असं म्हटलं गेलं आहे आपण फक्त शारदीय नवरात्रच करतो. काही लोक तर चैत्र नवरात्र सुद्धा करत नाही आणि मग शाकंभरी नवरात्र तर खूपच लांब आलं. बघा, 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या दरम्यान आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरी करायची आहे. आता या दरम्यान अन्नाची देवी अन्नपूर्णा मातेचे आपल्याला स्तोत्र मंत्र पठण करून मातेची सेवा करायची आहे. ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता असेल अशा सर्वांच्या घरामध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे घटस्थापना, कुळधर्म, कुळाचार हा केला जातो. शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचं रूप आहे आणि अन्नपूर्णा देवी ही आपल्या सर्वांना अन्न देणारी, आपलं पालनपोषण करणारी देवी आहे. आणि त्यामुळे जरी आपली शाकंभरी माता कुलदेवी नसेल तरी देखील आपण या नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा, सेवा अवश्य करावी. शाकंभरी नवरात्र कसं साजरं करावं, या नवरात्रीत काय करावं, पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, कोणती मंत्र स्तोत्र पठण करावं, हीच माहिती मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पौष शुक्ल अष्टमी म्हणजे 28 डिसेंबर रोजी आपल्याला विशिष्ट पूजा मांडायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ही पूजा मांडणी अवश्य करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, अभिषेक अवश्य करा. आणि ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र साजरी करत असेल, घटस्थापना आपण करणार असाल, मग तुम्ही शारदीय नवरात्रीप्रमाणे घटस्थापना ही करू शकता. बघा, शाकंभरी माता ही पार्वती मातेचंच रूप आहे, जिला बनशंकरी देवी असे देखील म्हटले जाते. कारण तिने वनामध्ये, जंगलामध्ये भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली आणि फक्त भाज्यांचे सेवन तिने केले. आणि म्हणूनच शाकंभरी नवरात्रीमध्ये भाज्यांचा नैवेद्य देखील देवीला दाखवला जातो. तसेच बघा, आता आपण बघूया नवरात्रीची सुरुवात म्हणजेच पौष अष्टमी 28 डिसेंबर रोजी पूजा मांडणी ही कशी करावी. पूजा कशी करावी, आपल्याकडे नवरात्र असेल किंवा नसेल पण आपण ही पूजा आपल्या घरामध्ये मांडू शकता. पूजा मांडणी आपल्याला जर शक्य नसेल तर आपण फक्त अन्नपूर्णा मातेला अभिषेक करा आणि त्यानंतर मूर्तीही आपल्या देवघरात ठेवली तरी देखील चालेल. आणि आपल्याकडे मूर्ती जर नसेल तर आपण मातेचं प्रतीक म्हणून सुपारीवरती अभिषेक करू शकता. ही सुपारी आपण नंतर स्वच्छ करून पुन्हा नवरात्र संपल्यानंतर आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता. आता पूजा मांडणी कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. बघा, एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे. देवीचा फोटो आपल्याकडे असेल तर आपण मांडू शकता किंवा स्वामी महाराजांचा फोटो, आपल्या इष्टदेवतेचा फोटो मांडावा. त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपटावं, स्वच्छता ठेवावी, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, दिव्याचं पूजन करायचंय, हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल व्हावं आणि यानंतर कलश पूजा. शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्या. त्यानंतर तांब्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एखादं फूल टाकावं. कलशावरती खालून वर उभ्या कुंकवाच्या 5 रेषा ओढाव्यात. कुंकवाने स्वास्तिक देखील काढावं. विड्याची 5 पानं कळशामध्ये टाकायची आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. पूजेच्या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी आणि कलशाला हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल व्हायचं. तर अशा पद्धतीने कलश स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं. बघा, आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ध्यानामध्ये घ्या. मूर्ती नसेल तर प्रतीक म्हणून सुपारी घ्या. गणपती बाप्पांना स्नान घालायचं शुद्ध जलाने, पंचामृताने. पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावं. स्नानानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोडंसं तांदूळ ठेवून म्हणजे तांदळाचं आसन म्हणून ठेवा आणि गणपती बाप्पांची त्यावरती स्थापना करा. त्यांना गंध, अक्षदा, पुष्प अर्पण करा आणि अशा पद्धतीने गणपतीचं पूजन केल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे जर असेल तर तिथे ती मूर्ती घ्यावी. मूर्ती नसेल तर मातेचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या. अन्नपूर्णा देवीला आपण अभिषेक करणार आहोत. अन्नपूर्णा मातेचं ध्यान करावं.
ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः आणि त्यानंतर शुद्ध जलाने त्याच्यावरती पंचामृताने त्यावेळेस तुम्ही श्रीसूक्त देखील म्हणू शकता. तसेच तुम्ही कुंकवाच्या पाण्याने देखील अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती किंवा सुपारी ही स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती गणपती बाप्पांच्या शेजारी एखाद्या छोट्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यामध्ये स्थापन करा. कापसाचे 2 वस्त्र अर्पण करा. देवीला देखील हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करा. बघा, आपल्याकडे नवरात्र असेल तरी याच पद्धतीने पूजा करा. नसेल तरी देखील कमीत कमी आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा तिचं प्रतीक म्हणून सुपारीवरती अशा पद्धतीने अभिषेक हा नक्की करावा. अन्नाची ही देवता आहे आणि अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा केली. वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहील, काहीच कमी पडणार नाही आणि त्यामुळे प्रत्येकानं ही पूजा अवश्य करावी. आता यानंतर चौरंगावरती आपण देवीचा फोटो मांडला असेल, महाराजांचा फोटो असेल, प्रत्येक फोटोला गंध, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची. देवघरात शंख असेल, घंटा असेल ते पण पूजेमध्ये मांडून घ्या. आपल्या उजव्या हाताला शंख मांडायचा, डाव्या हाताला घंटा मांडायची. त्यांना देखील गंध, अक्षदा वाहून, फुलं वाहून तसेच शंख आणि घंटीची देखील आपल्याला या पद्धतीने पूजन करायचं आहे. धूप म्हणजे अगरबत्तीने पूजेला देखील, शुद्ध तुपाच्या दिवेने पूजेला देखील ओवाळायचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, दूध साखरेचा, कुठल्याही गोड पदार्थाचा आणि सोबत ताज्या ताज्या भाज्या देवीला या अर्पण कराव्यात. त्यानंतर आरती करावी. आपल्या घरी ज्या पद्धतीने कुळधर्म असेल, कुळाचार असेल त्या पद्धतीने आपण उपवास करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास करू नका. तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित नक्की करू शकता. बघा, ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपल्याकडे नवरात्र नसेल, आपण अखंड दिवा नाही प्रज्वलित केला तरी देखील चालेल. बाकीची पूजा आपण याच पद्धतीने करावी. 28 डिसेंबर या दिवशी अशा पद्धतीने पूजा करा. आपल्याकडे शाकंभरी मातेची नवरात्र जर असेल तर आपली कुलदेवी शाकंभरी माता असेल, आपण घटस्थापना करत असाल तर ही पूजा आपण पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 3 जानेवारीपर्यंत अशीच ठेवायची. आणि ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपण दुसऱ्या दिवशी जरी ही पूजा उचलून घेतली तरी देखील चालेल. अन्नपूर्णा मातेची मूर्ती अभिषेक केल्यानंतर आपण देवघरात ठेवली तरी चालेल. पहिल्या दिवशी अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर रोज फक्त आपण अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू व्हावं, फुलं व्हावीत, अक्षदा व्हाव्यात. ज्यांना अष्टमीच्या दिवशी अशा पद्धतीने अभिषेक करणे शक्य होणार नाही तर त्यांनी या नवरात्रीमध्ये कधी पण अन्नपूर्णा मातेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरी चालेल. प्रामुख्याने दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करू शकता या काळामध्ये आणि त्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र आवश्यक पठण करू शकता. तसेच श्रीसूक्त, मासन, कुंजिका स्तोत्र असेल. शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची जी स्तोत्र पठण करतो, दुर्गा स्तोत्र असेल तर आवश्यक या काळामध्ये आपण हे पठण करावं. आता त्यानंतर तुम्ही सप्तशतीचे पाठ देखील करू शकता किंवा इतर नवरात्रीच्या देखील सेवा करू शकता. तुम्ही या काळामध्ये नक्की करा. बघा, देवीला भाज्यांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो आणि मग नक्की तुम्ही नैवेद्य कसा दाखवावा तर बघा, नैवेद्य भाज्या शिजवून दाखवत नाही तर आपण ज्या बाजारातून भाज्या आणतो त्या भाज्या जशाच्या तशा देवीपुढे मांडल्या जातात. अगदी बटाटे, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, वांगे, ज्या काही पालेभाज्या, फळभाज्या भेटतात तर त्या भाज्या देवीपुढे नैवेद्य म्हणून ताटामध्ये ठेवल्या जातात. त्याचबरोबर तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्याचप्रमाणे शाकंभरी देवीला या भाज्यांची माळ म्हणून देखील घातली जाते. बघा, आपल्याकडे शाकंभरी नवरात्र असेल, घटस्थापना आपण करत असाल तर 3 जानेवारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेला याच पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. पूजा ही अशीच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेवरती हळद, कुंकू, अक्षदा वाहून पूजा उचलून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेची ही पूजा सेवा अवश्य करावी. आपल्या घरात नेहमीच अन्नपूर्णा मातेची कृपा राहील आणि अन्नधान्याची भरभराट देखील राहील.